am Gaurav More from Powai Filter Pada. वा 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 सर प्लीज बसा ना सर. ओके थँक्यू. अरे वनिता सॉरी सोफा आहे. मला वाटलं वनिता आहे. असो असो. तुम्ही कोण सर? मी या शोची अँकर सर. अँकर? येस. मला वाटलं पाण्याचा टँकर आहे. क्या बात आहे यार. इट्स माय यूएसपी. आल्या आल्या काहीतरी बोलायचं. हे असेच विनोद वनिता मॅडम वर केलात म्हणून तरलायत तुम्ही पहिल्या सीझन मध्ये. हे लक्षात असू दे. असं सोडून द्या सगळं ते मी विसरलोय. ठीक आहे सर. तुमच्या पार्टनर वनिता खरात का नाही आल्यात? माज का म्हणजे? पहिला सीझन जिंकल्यावर तिला एवढा माज आला ना की अजिबात मला विचारू नका. अच्छा. अरे आजकालच्या नवोदित कलाकारांना अच्छा या नवोदित कलाकारांना खूप आश्चर्य मला आश्चर्य वाटतं. खूप माज आहे. अच्छा. एवढा माज आजकालच्या नवोदित कलाकारांना? हो सर आजकालच्या नवोदित म्हणजे सर तुम्ही काल परवा चालत नाही का? पण माझे पाय जमिनीवर आहेत. तुम्ही अंगठे पकडून दाखवा. असो असो काही हरकत नाही. मी वनिताला फोन केला होता तर वनिता मला म्हणाली की तिला जरा गिल्ट फील होतंय. ते गौऱ्या तो सीझन मी तुझ्यामुळे जिंकले मग तिकडे मी बोलणार काय आणि बोलण्यावर आठवलं भाषेवर प्रभुत्व पाहिजे. अच्छा. भाषा स्वच्छ पाहिजे. वनिताचं म्हणणं होतं की मी तिकडून बोलू काय. अच्छा. अख्खा सीझन तुम्हाला मदत केलेली आहेस. आता मी बोललो इट्स ओके. आता मी काय बोलणार त्याच्यामध्ये. आणि मग तिला म्हटलं मी तुम्हाला खरं सांगू ना अख्खा सीझन मी तिला मदत केलेली आहे. मी एकटाच विनोद करायचो ती पोत्यासारखी उभी राहायची. हो अरे तुम्हाला खरं सांगतो ती बिचारी एकदम अशी बुजरी होती घाबरलेली. सेटवर तिला कोणी रिस्पेक्ट देत नव्हतं. सगळे मलाच रिस्पेक्ट देत होते. तुम्हाला माहिती आहे आय एम ट्रुली टॅलेंटेड पीपल. तर असं आहे ते. आणि वनिता तशी मनाने खूप मोठी आहे खूप चांगली आहे. आता तिला अभिनय येत नाही हा काही आजार नाहीये ना. असो सर आपण पुढे वळूया का सर? हो वळूया बिंदास. सर या शो मध्ये तुम्हाला दोन्ही जजेसने खूप एनकरेज केलं त्याच्याबद्दल काय सांगाल सर? हा म्हणजे त्यांनी एनकरेज केलं मला. पण ऍक्च्युली हे एक्सक्यूज मी हे सगळं ऑफ द रेकॉर्ड आहे प्लीज. मोठ्याने बोला ना काहीच प्रॉब्लेम नाही आमच्या इथे. तुम्हाला खरं सांगू ना सई तामणकर प्रसाद ओक आणि गौरव मोरे. आणि गौरव मोरे? येस. बापरे. अभिनयात मी त्यांना सिनियर आहे. म्हणजे कसं? अरे जज म्हणून त्यांचं पहिलंच काम आहे ना. हो. ऍक्टर म्हणून मी इथे किती वर्ष काम करतोय. या स्टेजवरती तुम्हाला माहित आहे मी असं एकदम फ्रीली वावरतो. म्हणजे कलाकार सारखं वावरतो. आणि असं फिरत असताना प्रसादला मी बघितलं. प्रसाद म्हणजे जरा आमची ओळख चांगली आहे म्हणून. आणि मी म्हटलं काय एवढं काय घाबरण्यासारखं. बोला अरे काय नाही यार मी जज म्हणून पहिल्यांदाच काम करतोय तर मला काही जरा टिप्स. म्हटलं प्रसाद करशील. डोंट वरी यार डोंट वरी करशील. मी आहे ना आता मी बघ इतकी वर्ष करतोय ना काम नो प्रॉब्लेम. मी सांगेन तुला. तर मी त्यांना काय सांगितलं की वाक्यांवर लक्ष नको देऊ. अप्रोच महत्वाचा. जज म्हणून काहीतरी वेगळं शोध. यांचं नाव काय हे ग्रीन हे प्रसाद आज ते प्रसाद. तर मी त्याला सांगितलं की काय म्हणायचं प्रसाद नावातच टॅलेंट आहे यार. आणि परफॉर्मन्स जर चांगला झाला ना की माझं अत्यंत घाणेरडा परफॉर्मन्स होता. वाईट परफॉर्मन्स. म्हणजे हे तुम्ही सांगितलं? हे मी स्पॉन्टेनियसली मी सांगितलं. मला असं वाटलं की ते एवढे स्पॉन्टेनियस आहेत असं कसं असं. आणि सई बद्दल म्हणायला गेलं तर सई जरा बावरलेली थोडस घाबरलेली हंबल आणि वाक्यांमध्ये मी फंबल म्हणजे असं व्हायचं. तर मी गोस्वामींना त्यांना सांगितलं की बघा सर वाक्य महत्वाची नाहीयेत अप्रोच महत्वाचा आहे. हे गोस्वामींना मी सांगितलं. गोस्वामी आणि सईला. तर मी सांगितलं की असं हसताना असं उठायचं चेअरच्या मागे जायचं असं करायचं. दॅट इज अ बॉडी लँग्वेज मी शिकलेलो आहे. आणि मी सईला सांगितलं. आणि मोठे कोण? सचिन मोठे. अच्छा त्यांचं काय? त्यांना मी बाजूला घेतलं आणि बोलले बघा सर माझ्याकडे काही पश्चिम महाराष्ट्राचे शब्द आहेत. पश्चिम हे तुम्ही सांगितलं. सर ऍक्च्युली ते पश्चिम असं असतं. तर पश्चिम महाराष्ट्राचे काही शब्द माझ्याकडे शब्द आज वाटतंय निरोपाचा नारळ. सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा सरांसाठी. ओके 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 सर कंटिन्यू. मोठ्यांना मी सांगितलं की काही शब्द माझ्याकडे आहेत ते
सही वापरते की काय गच्चीत जाळ काय गच्चीत नाही हो चक्कीत जाळ. अच्छा अच्छा चक्कीत जाळ तुम्ही तर माझ्यापेक्षा बंपर आहात. आणि चक्कीत झालं जाळ. आणि मग मी सांगितलं. मग आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्लीज कोणाला बोलू नका, ऑफ द कॅमेरा. फायनलचं स्किट संपलं, मी माझ्या गाडीजवळ उभा होतो. प्रसाद आला आणि मला म्हणाला, गौऱ्या यार तुझ्यामुळे मी हे करू शकलो यार, थँक्यू सो मच. यापुढे दर गुरुपौर्णिमेला मी तुला फोन करत जाईन. मी वनीला ऍक्टिंग करता करता आता डिरेक्ट पण करायला लागलोय. म्हणजे कसं? आता मी वनीला घेऊन एक फिल्म करणार आहे. कोणती? कच्चा कलिंगड. मी त्यांना प्रचंड फॉलो करतो ना, म्हणून कच्चा कलिंगड बनवणार. म्हणजे का? त्यांनी कच्चा लिंबू बनवला म्हणून. अच्छा. सर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सर ते तुमचं फायनलचं स्किट मोठे यांनी लिहिलं होतं, सचिन मोठे, हे खरं आहे? प्लीजच मला जरा पाणी पिऊ द्या. हे सगळं अफवा आहेत. म्हणजे स्किट मीच लिहिलं होतं. नाही नाही सर, खाली नाव आलं होतं की सचिन मोठे लेखक. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, सिनियर आहे, म्हणून त्यांचं नाव मी स्किटला दिलं. अच्छा. म्हणजे आता ह्या वयात त्यांना काय त्रास द्यायचा ना आपण. मला असं वाटतंय मला नवीन काम बघायला पाहिजे. ज्या अर्थी मला दिलंय बोलायला. असो सर, कार्यक्रमात आपण पुढे वळूया. तुमचे काही जुने मित्र आलेत सर, त्यांना आपण भेटूया. माझे? हो, राकेश जाधव. हो. त्यांना तुमच्या यशाबद्दल काय वाटतंय सर, आपण थेट ऐकूया. एक मिनिट, कोण आले? राकेश जाधव. ओ माय गॉड, राक्या. येस येस, भाई राकेश जाधव. या राकेश. राकेश जाधव. सॉरी ते नाश्ता करत होतो, सॉरी. एक मिनिट, हा कोण आहे? राकेश जाधव. चल रे. हा राकेश जाधव नाही. ए कोण आहे बाबा? बरं, कोणाबद्दल बोलायचंय? गौरव मोरे बद्दल. हा माझा मित्र राकेश जाधव नाही. ए बाबा चल ना, बोलू दे ना मला. 2 वाक्य मेले ते घेऊ दे ना, गप ना जरा. सर ऍक्च्युली काय ना, इथे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या नातेवाईकांचा रोल हाच करतो. अरे पण हा सर, राकेश जाधव काय वाटतंय तुम्हाला यांच्याबद्दल? अरे यार गौऱ्या, अरे माटुई, हा? आपण कधीतरी भेटूई, हा? अरे चुटी, कुठे होता एवढे दिवस? हा, तुझ्या टुईवर फटके दिले पाहिजेत. अरे आय एम अ सेलिब्रिटी यार. अरे सेलिब्रिटी तुझ्या टुई मध्ये कळलं का? अरे हा चालू शो मध्ये शिव्या देतोय. अरे शिव्या कुठे दिल्या? म्यूट केलं ना. काय म्यूट केलंय? आता बाहेर जाऊन म्यूट करण्यापेक्षा आमचा ऍक्टर्स डायरेक्ट म्यूट करतो सर. अरे पण तो कसा बोलतो यार? 2 मित्र भेटल्यावर अजून वेगळं काय बोलणार ना सर? काय बोलला? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राकेश जाधव यांच्यासाठी. वा वा. एक मिनिट. अरे ह्याने फक्त मला शिवाय दिला, हा काय बोललाच नाही. नाही सर, एक मिनिट. आता अजून नातेवाईक तुमचे इथे आले आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार. माझे नातेवाईक आता आले आहेत गौरव मोरे यांच्या मावशी. मावशी आले? मावशी हा मगाचाच माणूस आहे. हा माझी मावशी नाहीये, कळलं ना? नाही नाही, ही तुमची मावशीच आहे. हो, अशी कशी? नमस्कार. हु गौऱ्यानी मावशी बोलू छू. मारो गौऱ्या सरच छे. माझी मावशी गुजराती नाहीये. एक मिनिट सर, तुम्ही पूर्ण सीझन काहीच व्हेरिएशन दिले नाहीत. मावशी देते, तिला देऊ दे ना सर. ठीक आहे सर. सर आपण कार्यक्रमात पुढे वळूया सर. आपण रॅपिड फायर राऊंड खेळूया. हा रॅपिड. याला घालवा आधी. नाही सर, खरं. याला घालवा आधी. सर एक मिनिट, खरं की खोटं तोच सांगणार आहे सर. तुझं काम कर ना, चल ना. सर मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याचे तुम्ही पटापट उत्तरं द्यायची सर. रॅपिड फायर राऊंड आहे. सर तुमची पार्टनर वनिता खरात यांनी पहिल्या सीझन मध्ये केलेले काही वेगवेगळे कॅरेक्टर्स, 3 कॅरेक्टर्स. बिहारी, लहान मुलगी, एका स्किट मध्ये 3 वेगवेगळे कॅरेक्टर आणि एरोप्लेन. नाही सर, एअर होस्टेस असेल. ओ सॉरी ते वनिता आणि प्लेन मला सगळं सारखं वाटलं म्हणून बोललो. ओके सॉरी. हा पुढचा प्रश्न सर. फायनलच्या स्किट मध्ये तुम्ही स्वतःहून घेतलेला एक पंच तुमचा स्वतःचा. ओके. माझ्याकडे बघतो, उत्तर दे चल.